टोल वसुलीत पारदर्शकता येईपर्यंत टोल भरू नका असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। मनसेचे कार्यकर्ते ठाण्यात आनंदनगर टोल नाक्यावर धडकले। टोल देऊ नका असं आवाहन त्यांनी वाहन चालकांना केलं। राज ठाकरेंच्या भूमिकेचं वाहन चालकांनी स्वागत केलंय। तर राज ठाकरेंनी आवाहन केल्यावर नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर जाऊन टोल वसुली थांबवली। जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली। आपण बघतोय नाशिकमध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। आंदोलनाचा आढावा घेतला आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत हिने। मनसेच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यामुळे आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यातल्या सर्व कंपन्यांनी आपले टोल नाके बंद ठेवले होते। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा माडसांगवीचा टोल नाका। या ठिकाणी दिवसभरामध्ये साधारण 1,80,000पर्यंतची टोलची वसुली होते। असे नाशिक जिल्ह्यामध्ये 8 टोल नाके आहेत। गोटीसारख्या टोल नाक्यावरती तर ही वसुली सर्वात जास्त असते। त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्याचा आपण विचार केला तरी टोल वसुली ही 20 लाख ते 25 लाखाच्या आसपास पोहोचते। त्यामुळे मनसेच्या हे आंदोलन जितके दिवस अधिक चालेल तितकी ह्या कंपन्यांची नुकसान होण्याची शक्यता जास्त। त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ चालणं कंपन्यांना आणि सरकारला सुद्धा परवडणार नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक। मी सध्या नवी मुंबईतला म्हणजे मुंबईतला प्रमुख प्रवेशद्वारावरती आहे। वाशी इथल्या टोल नाक्यावरती आपण बघू शकता की मनसे कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावरती धडक दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते या टोल नाक्यावरती आलेले आहेत। अचानक सकाळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका जाहीर केल्यानंतर हे आव्हान केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांची मात्र तारांबळ उडाली आणि सगळे मनसे कार्यकर्ते टोल नाक्यावरती आले आहेत। मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। या मनसे कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या बाहेर टोल नाक्यापासून ठेवलेला आहे। याचमुळे संपूर्ण टोल नाका जरी बंद केला असला तरी कार्यकर्ते प्रत्येक वाहन चालकाला सांगतात की तुम्ही टोल भरू नका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। मनसेची भूमिका ही तुम्ही टोल भरू नका अशा प्रकारचं कार्यकर्ते प्रत्येक गाडी मालकाला सांगतोय, गाडी चालकाला सांगतोय। प्रत्येकाची भूमिका परंतु एक सगळ्यात महत्त्वाची भूमिका बघितली तर गाडी चालक सुद्धा जे आहेत वाहन चालक त्यांची सुद्धा भूमिका तीच आहे। त्यांनी या आवाहनाचं स्वागत केलंय। नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावरती हीच परिस्थिती आहे। परंतु आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर ठाणे जिल्ह्याच्या मध्ये प्रत्येक टोल नाक्यावरती अशीच परिस्थिती आहे। मुंबईमध्ये प्रवेश करणारे 5 प्रवेशद्वार आहेत। 5ही प्रवेशद्वारावरती टोल नाके आहेत। हे 5ही प्रवेशद्वारावरचे टोल नाके बंद करण्यात आलेत। सकाळी पहिला जो ठाण्याकडून मुलुंडकडे दिशेला येणारा जो टोल नाका आहे तो पहिल्यांदा बंद करण्यात आला आणि त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातले इतर टोल नाके बंद झाले। मग त्यामध्ये खारीगावचा टोल नाका असेल, पडगा, मुंब्रा बायपास, कल्याणमधला कोण टोल नाका, तर मीरा भाईंदरकडे जाणारा घोडबंदरवरचा टोल नाका, त्याचबरोबर LBSचा टोल नाका जो हे सगळे टोल नाके एका पाठोपाठ बंद करण्यात आलेले आहेत। आणि आता सगळे मनसेचे कार्यकर्ते या ठाणे जिल्ह्यातल्या टोल नाक्यावरती उतरलेले आहेत आणि प्रत्येकाला आवाहन करतायत की आता आपण टोल न देता आपण पुढे जाऊ, आपला प्रवास करावा आणि या आवाहनाचं देखील स्वागत वाहन चालक करताना दिसत आहेत। व्हिडिओच्या जर्नलिस्ट संदीप पवारसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई। बहुत अच्छी बात करी है। ये देश के लिए अच्छा है, पब्लिक के लिए अच्छा है, पब्लिक के लिए बहुत अच्छा है। ये लोग लूट रहे हैं, ना ये सड़क बनाते हैं ना कोई सुविधा देते हैं। ये लोग तो अपने पैसा भर रहे हैं। अगदी पूर्ण पाठिंबा आहे। कारण जे मुंबईत राहतात ज्यांच्याकडे या सुविधा सगळे ते वापरतात ते एकही पैसा घेत नाहीत। जे बाहेरून रोज आतमध्ये येतात, रोज आतमध्ये एक टोल, परत जाताना दुसरा टोल, आम्ही दोनदा टोल भरतो काही कारण नसताना। का टोल भरायचा आणि परत बाहेर गावी तर रस्ते एवढे खराब आहेत, काही सुविधाच नाहीयेत, कशा करता टोल भरायचा। आणि पुण्यातील टोल नाक्यावर आंदोलन करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका बंद पाडला। टोल वसुली ठेकेदार प्रवाशांची लूट करतायत, ही लूट थांबली पाहिजे अशी मागणी करत मनसेनं इथे आंदोलन केलं। आता आम्ही जे मध्यंतरी राजसाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलो आणि एक ॲव्हरेज अंदाजे पाहिलं तर साधारणपणे 2 लाख रुपये रोज टोल या ठिकाणी जमा होतो। 2 लाखापेक्षा जास्त होतो, पण 2 लाख जरी धरले तरी महिन्याचे 60 आणि वर्षाचे 7,20,00,000 आणि आता हे 14 वर्ष जवळजवळ 86-87 कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी टोल वसूल केलेला आहे। तरी सुद्धा अजून दर 6 महिन्यांनी वर्षांनी मुदत वाढ चालूच आहे। टोल नाका जर चालवायचं असेल तर पुलाचं काम करावं त्यांनी। म्हणजे हेतूच नाही, म्हणजे ज्यासाठी हा टोल वसूल केला जातोय पुलाच्या माध्यमातून काही होतच नाही। पुलाचा काहीच उपयोग होत नाही।
आता सध्याचं ट्रॉफिक लागलं तर 2-2, 3-3 तास ट्रॉफिक जाम होतं इथे. नाही टोल वसुली बंद केलीच पाहिजे, नाही तर मग मनसे म्हणजे उग्र त्याच्यातून आलं. तुम्हाला का वाटतं की टोल वसुली म्हणजे टोल ते घेतात आहे, पण रस्त्यांची परिस्थिती म्हणजे अगदी दुर्दशाच आहे ना. म्हणजे हकनाक म्हणजे जनतेचा पैसा त्यांच्या घशात घालणं चाललेलं आहे. हो अवैधच आहे ना हे. आता जो खर्च त्यांनी दिलेला होता त्याच्यापेक्षा जवळजवळ 8 ते 10 पट आतापर्यंत वसूल झालेला आहे. आणि सदर टोल नाक्याच्या शेजारी जर पाहिलं तुम्ही तर ज्या दिवशी आम्ही ड्युटी करत होतो त्या एक ट्रकच्यामुळं त्याच खड्ड्यातला दगड उडून एका माणसाला लागला, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. म्हणजे टोल नाक्याच्या शेजारची जी वस्तुस्थिती तर तुम्ही काय करताय, म्हणजे पैसे कशासाठी तुम्ही गोळा करताय. आणि औरंगाबादमध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी हर्सूल टोल नाका बंद पाडला. कार्यकर्ते टोल न देता आता गाड्या सोडतायत. तर मुंबईत सगळ्याच टोल नाक्यांवर अशा प्रकारे चित्र दिसत आहे. दहिसर टोल नाक्यावर सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि वाहन चालकांना टोल न भरण्याचं आवाहन मनसे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. तर नागपूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि टोल न भरताच गाड्या सोडून दिल्या. कार्यकर्ते या नात्याने आम्ही जनतेची लूट थांबावी या हेतूने आज या टोल नाक्याच्या इथे आलेलो आहे आणि जनतेला आव्हान करीत आहे की या टोल नाक्याच्या माध्यमातून आपली जी लूट होते आहे ती कुठेतरी थांबावी, म्हणून आपण टोल न देता या नाक्यावरून पुढच्या प्रवासाला जावं.